नमस्कार मित्रांनो, आता पैसा आणि महागाई या चॅप्टरच्या शेवटच्या फेजमध्ये आपण आहोत आणि हा शेवटचा फेज सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. का तर यामध्ये चलनवाढीचे जे दोन महत्त्वाचे निर्देशांक आहेत, एक आहे होलसेल प्राइस इंडेक्स, दुसरा आहे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. इथून मी या दोन्हीचा उच्चार WPI आणि CPI या सोयीनं करेल. तर या दोन इंडेक्सेसवर नक्की प्रश्न असतो. WPI आणि CPI या दोन्ही इंडेक्सेसवर प्रश्न असतो. यासोबतच चलनवाढीचे जे परिणाम आहेत याच्यावर सुद्धा ॲनालिटिकल प्रश्न असतो. म्हणजे चलनवाढ झाल्यानंतर कुणाला फायदा होतो, कुणाला नुकसान होतं, मग हा फायदा का होतो, हे नुकसान का होतं, यावर सुद्धा प्रश्न असतो. त्यामुळे आजचं जे लेक्चर आहे या लेक्चरमध्ये प्रश्न येण्याची चान्स हा खूप जास्त असतो. आणि बऱ्याचदा काय होतं की आपण तयारी करताना हा सगळ्यात शेवटचा जो मुद्दा आहे हाच मुद्दा आपण काय करतो, स्किप करतो आणि त्यावर आपल्याला नक्की प्रश्न येतो. त्यामुळे आपण हा मुद्दा चांगल्या पद्धतीने शिकून घेऊया. पैसा आणि महागाईमधला यात आपण शिकणार आहोत महागाईचे निर्देशांक म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्स WPI, त्यानंतर कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे CPI आणि सर्वात शेवटी आपण शिकणार आहोत तो आहे चलनवाढीचे परिणाम. मग या टॉपिकमधला जो महत्त्वाचा मुद्दा राहतो तो महत्त्वाचा मुद्दा आहे की चलनवाढ नियंत्रणामध्ये आणण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात. तर बघा, यामधल्या ज्या सगळ्या उपाययोजना आहेत या उपाययोजना सगळ्या टॉपिकमध्ये कव्हर होत जातात. जसं की मॉनिटरी पॉलिसी विषयक उपाययोजना आपण कुठं पाहितल्या, आपण बँकिंग शिकताना बघितल्या, बरोबर आहे. त्यानंतर सरकारी उपाययोजना आपण कुठं पाहितल्या, फिस्कल पॉलिसी बघताना पाहितल्या. त्यामध्ये काय सरकारचं खर्चावरील नियंत्रण असेल, फिस्कल डेफिसिट कमी करणं असेल, त्यानंतर क्राउडिंग आउट ऑफ प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट असेल. तर या ठिकाणचा सगळ्यात शेवटचा जो टॉपिक आहे याला मी काय करेल, जेव्हा आपण सगळं करंट इव्हेंट शिकणार आहोत त्यावेळेस मी याला सगळ्यांना समराईज करून सांगेल. तुम्हाला एक लिस्ट देईल की या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी केल्या जातात. हा आपला कन्सेप्च्युअली सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे जो आपण शिकूया. तर लक्षात ठेवा, महागाई किंवा चलनवाढ किंवा इन्फ्लेशन मोजण्यासाठी जे दोन अत्यंत महत्त्वाचे इंडेक्सेस आहेत त्यापैकी पहिला महत्त्वाचा इंडेक्स आहे तो म्हणजे WPI म्हणजे काय, होलसेल प्राइस इंडेक्स, आणि दुसरा महत्त्वाचा इंडेक्स आहे तो म्हणजे CPI. तर आपण काय करूया, हे दोनही इंडेक्सेस समजून घेऊया. सोपे आहेत, अपेक्षा आहे की तुम्हाला हे खूप सहजासहजी कळतील. तर इथं सर्वात अगोदर आपण शिकायला घेऊया होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे काय, याला आपण म्हणतो WPI. यात काय दिलं आपण पाहूया. पहा, सगळ्यात पहिला मुद्दा काय लक्षात ठेवा, होलसेल प्राइस इंडेक्स आणि कन्झ्युमर प्राइस इंडेक्स या दोन्हीमध्ये फरक काय आहे. तर होलसेल प्राइस इंडेक्समध्ये आपण होलसेल लेवलला म्हणजे जो होलसेल तर आपण काय म्हणतो, मला एक्झॅक्टली मराठी शब्द आठवत नाही, तर होलसेल लेवलला वस्तूंच्या किमती कशा चेंज होतात, त्यांच्यामध्ये किती फरक होतो हे आपण तपासतो. आणि होलसेलरला त्या ठिकाणी किती पैसे पे करावे लागतात हे आपण त्या होलसेल प्राइस इंडेक्समध्ये लक्षात घेतो. तर कन्झ्युमर प्राइस इंडेक्समध्ये कन्झ्युमरला किती रुपये पे करावे लागतात हे आपण लक्षात घेतो. हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे ज्याला आपण CPI किंवा कन्झ्युमर प्राइस इंडेक्स असं म्हणतो. चला आपण पाहूया. थोडा फॅक्च्युअल आहे, जास्त डोकं लावण्याची गरज नाही आहे, मात्र इथं जे सर्व मुद्दे मी सांगतो ते तुम्ही सर्वांनी चांगले लक्षात घ्या. पहा, सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, हा जो होलसेल प्राइस इंडेक्स आहे WPI हा वाणिज्य व उद्योग मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड ट्रेड यांच्यामार्फत प्रकाशित केला जातो. यांच्या आर्थिक सल्लागार विभाग म्हणजे डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक ॲडवायझर यांच्याकडनं प्रकाशित केला जातो. होलसेल प्राइस इंडेक्स सगळ्यात अगोदर 1942ला मोजमाप झालं होतं. सगळ्यात सुरुवातीला भारतामध्ये WPIचं सगळ्यात पहिलं मोजमाप 1942ला झालं होतं. 1947 पासून मात्र काय होतं, हा WPI नियमितपणे प्रकाशित केला जातो, यामध्ये खंड पडत नाही. 42ला पहिल्यांदा प्रकाशित झाला, मात्र तो रेग्युलराईज नव्हता, अधेमध्ये बंद व्हायचा. 1947 पासून मात्र काय झालेलं आहे, हा होलसेल प्राइस इंडेक्स रेग्युलरली प्रकाशित केला जातो 47 पासून. आणि इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे होलसेल प्राइस इंडेक्समध्ये फक्त आणि फक्त वस्तूंच्या किमती विचारात घेतल्या जातात. यावर खूपदा प्रश्न आला आहे म्हणून लक्षात ठेवा, होलसेल प्राइस इंडेक्समध्ये फक्त आणि फक्त वस्तूंच्याच किमती विचारात घेतल्या जातात, सेवांच्या किमती विचारात घेतल्या जात नाहीत. तर कन्झ्युमर प्राइस इंडेक्समध्ये वस्तू आणि सेवा दोन्हींच्या किमती विचारात घेतल्या जातात. फरक लक्षात ठेवा, महत्त्वाचा आहे, यावर नक्की प्रश्न येतो. होलसेल प्राइस इंडेक्समध्ये फक्त आणि फक्त वस्तूंच्या किमती विचारात घेतल्या जातात, तर कन्झ्युमर प्राइस इंडेक्समध्ये वस्तू आणि सेवा या दोन्हीच्या किमती सुद्धा विचारात घेतल्या जातात. मग बेस इयर काय असतं तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला काल तो महागाईच्या वाढीचा दर मी शिकवत होतो, बरोबर आहे. त्यामुळे आपण 3 आकडे बघितले, तुम्हाला आठवत असेल 2013, 2014, 2015. मग 2014ला महागाई किती वाढली आहे
हे आपण कशासोबत कम्पेअर करतो? 2013 सोबत कम्पेअर करतो. 2015ला महागाई किती वाढली हे आपण कशासोबत कम्पेअर करतो? 2014 सोबत कम्पेअर करतो. तर या ठिकाणी जेव्हा आपण महागाई वाढण्याचं कंपॅरिझन करतो तर पुढच्या वर्षाचं कंपॅरिझन हे आपण मागच्या वर्षाच्या किमतीनुसार चेंज करतो, त्यानुसार आपण त्याला काय करतो? ट्रॅक करतो. हा सोपा कन्सेप्ट आहे, बरोबर आहे. आता या इंडेक्समध्ये काय असतं? समजा एक बेस इयर काउंट केला जातो, बेस इयर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल बेस इयर म्हणजे काय, तर परत तुम्हाला आठवत असेल मी तुम्हाला राजकोषीय धोरण, सगळ्यात पहिला टॉपिक राजकोषीय धोरण नाही, आपलं इंट्रोडक्शनचे चॅप्टर शिकवताना मी तुम्हाला सगळ्यात सुरुवातीला एक महत्त्वाची संकल्पना सांगितली होती, ती होती बेस इयर. आणि बेस इयर बद्दल मी काय सांगितलं होतं? बेस इयर म्हणजे असं वर्ष ज्या वर्षी वस्तू सेवा यांच्या किमती रिलेटिव्हली स्टेबल असतात, खूप जास्त फ्लक्च्युएटिंग नसतात, त्यामध्ये खूप मोठे असे स्पाइक्स नसतात, त्या वर्षांच्या किमतीला आपण काय म्हणतो? बेस इयर असं म्हणतो. बेस इयर ठरवण्याची एक पद्धत असते जी इकॉनॉमिक्स डिपार्टमेंट्सकडनं ठरवली जाते, जे आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा बेस इयर काउंट केला जातो. त्यामुळे बेस इयर महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं? ज्या वर्षी, मग ते वर्ष कोणतंही असो, ज्या वर्षी मागचे 2-3 वर्ष आणि पुढचे 2-3 वर्ष या 4-5 वर्षांच्या कंपॅरिझनमध्ये ज्या वर्षी वस्तू आणि सेवांच्या किमती रिलेटिव्हली स्टेबल असतात, स्थिर असतात, त्या वर्षाला आपण बेस इयर किंवा आधार वर्ष किंवा मूलभूत वर्ष या नावाने ओळखतो. हा सोपा कन्सेप्ट आहे, बेस इयर. आता मग इथं महत्त्वाचा मुद्दा, बेस इयरचं महत्त्व काय आहे? समजा बेस इयर आहे 2011-12, बेस इयर आहे समजा 2011-12 आणि सध्या वर्ष सुरू आहे 2020, बरोबर आहे. मग आपल्याला समजा 2020ला किती महागाई आहे, महागाई किती टक्क्यांनी वाढली हे आपल्याला काउंट करायचं असेल तर काउंट करताना आपण मागच्या वर्षीच्या तुलनेत सुद्धा काउंट करतो व बेस इयरच्या तुलनेत सुद्धा काउंट करतो. फॉर एक्झाम्पल आपण काय करूया? पेट्रोलचा विचार करूया. पेट्रोल, आता पेट्रोल काय होतं? 2011-12ला पेट्रोलची किंमत होती समजा 60 रुपये लिटर, बरोबर आहे. 2020ला समजा पेट्रोलची किंमत आहे 80 रुपये लिटर. मग पेट्रोलमध्ये किती टक्के महागाई वाढली आहे किंवा पेट्रोलच्या किमती किती टक्क्यांनी वाढलेल्या आहेत हे आपण कसं काढतो? तर पहा, 60 रुपयापेक्षा किंमत किती झाली आहे? 80 झाली. म्हणजे किंमत किती रुपयांनी वाढली आहे? 20 रुपयांनी वाढली आहे. 20 रुपयांनी किंमत वाढलेली आहे. किंमत 20 रुपयांनी वाढलेली आहे. पण कुणाच्या कंपॅरिझनमध्ये? 60 रुपयाच्या कंपॅरिझनमध्ये. म्हणजे 60 रुपयांवर किंमत 20 वाढलेली आहे. जर 60 रुपयांवर किंमत 20 वाढणार असेल तर 100 रुपयांवर कितीनं वाढेल? हे शून्य गेलं, हे शून्य गेलं, बे एक बे, बे त्रिक 6, 3 1 3, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3.4, बरोबर आहे. 33.34%, 34%. आलं लक्षात? म्हणजे मला सांगा पेट्रोलच्या महागाईचा रेट किती आहे? 33.34%, 33.34%. आलं लक्षात? तर आपण ही महागाई कशाच्या बेसवर काउंट केली आहे? या बेस इयरच्या आधारावर काउंट केली. सो याला म्हणायचं बेस इयर. बेस इयर म्हणजे बेस इयरला आपण आधारभूत वर्ष किंवा मूलभूत वर्ष सुद्धा म्हणतो. बेस इयर म्हणजे असं वर्ष ज्या वर्षी वस्तू आणि सेवांच्या किमती रिलेटिव्हली स्थिर असतात, स्टेबल असतात, अशा वर्षाला आपण बेस इयर या नावाने ओळखतो. क्लिअर? सोपा कन्सेप्ट आहे. मग महत्वाची गोष्ट, बेस इयर आधारभूत वर्ष. अभिजित सेन नावाचा एक कार्यगट होता. अभिजित सेन हे इकॉनॉमिस्ट होते ज्यांनी खूप महत्त्वाच्या कमिटीजवर चेअरमनशिप दिलेली आहे. अभिजित सेन कार्यगट 2001 साली त्यांनी सांगितलं होतं 2004-5 हे बेस इयर असावं. त्यानंतर सौमित्र चौधरी वर्किंग ग्रुप 2012ला आयोजित करण्यात आला होता. यांनी 2017 साली रिकमेंड केलं होतं की 2011-12 हे बेस इयर असावं. सध्या कोणतं बेस इयर आहे? सध्या 2011-12 हे बेस इयर आहे. मग लक्षात ठेवा, बेस इयर कोणता हे विचारलं जात नाही. कारण काय होतं की कधी कधी तुमची परीक्षा येताना आणि पेपर सेट होण्यामध्ये थोडा मोठा फरक असतो. त्यामुळे कधी कधी त्या थोड्याफार कालावधीमध्ये खूप दिवसांचा पेंडिंग असणारा बेस इयर शक्यतोवर चेंज होतो आणि त्यामुळे अडचणी होऊ नाही म्हणून शक्यतोवर कोणत्या इंडेक्ससाठी कोणतं बेस इयर आहे यावर प्रश्न नसतो. मात्र प्रश्न कुठं असतो? हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य. बेस इयरला WPI किती असतो? तर लक्षात ठेवा, बेस इयरला होलसेल प्राइस इंडेक्स हा 100 असतो. हे वाक्य ॲज इट इज पाठ करायचं आहे. लक्षात ठेवा, बेस इयरला होलसेल प्राइस इंडेक्स 100 असतो. हा 100 कसा असतो हे मी तुम्हाला ना ज्यावेळेस स्टॉक मार्केट शिकवल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बेस इयरला WPI 100 कसा असतो ते. होलसेल प्राइस इंडेक्स सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, वस्तू आणि भार आधारभूत वर्ष बेस इयर 2004-5 जुन्या पद्धतीनुसार काय होता
जुन्या सिस्टीमनुसार वस्तूंना किती वेटेज, भार म्हणजे काय वेटेज दिलं होतं, आपण ते चार्टमध्ये पाहूया. पहा, आता हे जुन्या पद्धतीचं वेटेज झालं. आता होलसेल प्राइस इंडेक्स मोजत असताना ज्या सर्व वस्तू आहेत या वस्तूंना 3 गटांमध्ये डिवाइड केलेलं आहे. ते 3 गट कोणते? सगळ्यात पहिला आहे प्राथमिक वस्तू, दुसरा आहे इंधन आणि ऊर्जा, तिसरा आहे उत्पादित वस्तू. प्राथमिक वस्तू म्हणजे काय? कच्च्या वस्तू, अन्न असल, अंडी असतील, फळं, भाजीपाला, मिनरल्स, हे सगळ्या कच्च्या वस्तू. इंधन म्हणजे काय? फ्युएल आणि ऊर्जा. आणि तिसरा आहे उत्पादित वस्तू. तिसरं काय आहे? उत्पादित वस्तू. आता यांचं वेटेज बघा. हा होलसेल प्राइस इंडेक्स मोजत असताना प्राथमिक वस्तूंना वेटेज आहे 20.12, इंधन आणि ऊर्जेला वेटेज आहे 14.91 आणि उत्पादित वस्तूंना वेटेज आहे 64.97 म्हणजे 65%. हे जुनं वेटेज आहे. त्या पलीकडच्या वस्तू आणि वस्तूंचे इथं हे ॲक्च्युली नमुने आहे. वस्तू आणि इथं नमुने हा शब्द आहे. तर हे पाठ करायची गरज नाही, बिलकुल पाठ करण्याची गरज नाही. फक्त काय लक्षात ठेवा, टोटल 576 वस्तू होत्या, एवढं फक्त माहीत असू द्या. आता बघा, मी तुम्हाला बँकिंग शिकवलं, आठवतं? RBI शिकवलं. RBI शिकवताना मी तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला की उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती होती. या समितीचा उद्देश होता टू गिव्ह रिकमेंडेशन ऑन मॉनेटरी पॉलिसी फ्रेमवर्क ॲग्रीमेंट. मौद्रिक धोरण आराखडा समिती अशी समिती होती. या समितीने काही महत्त्वाचे रिकमेंडेशन्स केले. कोणते रिकमेंडेशन्स केले? त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढं मॉनेटरी पॉलिसी म्हणजे मौद्रिक धोरण ठरवत असताना आपल्या मॉनेटरी पॉलिसीला कशासोबत लिंक करावं? आपली मॉनेटरी पॉलिसी ठरवत असताना आपल्या मॉनेटरी पॉलिसीला आपण कशासोबत लिंक करावं? आपण याला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स सोबत लिंक करावं. त्याच्या अगोदर कशासोबत लिंक केलं जात होतं? त्याच्या अगोदर होलसेल प्राइस इंडेक्स सोबत लिंक केलं जात असे, WPI सोबत लिंक केलं जात असे. आपण त्याला चेंज करून काय केलं? आपण त्याला चेंज करून CPI सोबत लिंक करायला सांगितलं. का? तर पहा, तुम्हाला लक्षात येत असेल होलसेल प्राइस इंडेक्सचा परिणाम काय असतो. आता या उत्पादित वस्तूमध्ये काय येतं? उत्पादित वस्तूमध्ये हा पेन येतो, हा बोर्ड येतो, हे कम्प्युटर येतं, हा कॅमेरा येतो, हा एअर कंडिशन येते, ही चेअर येते, त्यानंतर तुमच्या मॅन्युफॅक्चर्ड वस्तू येतात, कार, मोटरसायकल, TV, एव्हरीथिंग येतं. मला सांगा, या वस्तू तुम्ही रोज घेता का? नाही. सर्वसामान्य व्यक्तीला या वस्तूंच्या किमती वाढल्या किंवा कमी झाल्या याचा काही परिणाम पडतो का? नाही. सर्वसामान्य व्यक्ती किंवा जी लोक बिलो पॉवर्टी लाईन राहतात त्यांना याचा काही परिणाम पडतो का? ॲब्सोल्युटली काहीच परिणाम पडत नाही किंवा खूप कमी प्रमाणात परिणाम पडतो. तर ज्या वस्तूंचा आपल्या सर्वसामान्यांच्या जीवनावर खूप मोठा परिणाम पडत नाही त्याला होलसेल प्राइस इंडेक्समध्ये किती वेटेज होतं? जवळपास 65% वेटेज होतं. आणि प्राथमिक वस्तू दूध, अंडी, फळे, भाजीपाला, ज्वारी, बाजरी, गहू, तांदूळ, जो आपला रोजच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे, याला वेटेज होतं फक्त 20.12%. मला सांगा, महागाई अन्नधान्यात खूप जास्त वाढली किंवा पेट्रोल जी तुमची खूप महत्त्वाची गोष्ट आहे, पेट्रोल जी खूप महत्त्वाची गोष्ट आहे, त्याला वेटेज होता हार्डली 15%. म्हणजे ज्या 2 गोष्टी तुम्हाला रोजच्या रोज मॅनेज कराव्या लागतात, ज्यामध्ये खूप जास्त अडचणी आहेत, याला वेटेज होता हार्डली 35%. आणि ज्या गोष्टी खूप जास्त मॅटर करत नाही त्यांना वेटेज आहे 65%. मग मला सांगा, जर समजा तुमची दैनंदिन जीवनातली महागाई खूप जास्त वाढली, फळं, भाज्या, पाल्या, कांदे, लसूण महाग झाला, तरी तो इथं खूप जास्त महाग दिसणार आहे का? नाही दिसणार आहे. का? कारण या ठिकाणी त्याला वेटेज खूप कमी आहे. आणि मग सरकार काय करतं? सरकार म्हणतं की महागाई नाहीच आहे. का नाहीये? कारण सरकार हा इंडेक्स वापरत होतं आणि यामुळे काय होतं? सर्वसामान्यांच्या सोयीची धोरणं आखणं अवघड जात होतं. त्यामुळे मॉनेटरी पॉलिसी फ्रेमवर्क ॲग्रीमेंटनुसार मॉनेटरी पॉलिसीला तुमच्या कन्झ्युमर प्राइस इंडेक्स सोबत लिंक करण्यात आलं, ज्यामुळं कन्झ्युमरला, सर्वसामान्य व्यक्तीला, कमाईच्या एकदम खालच्या स्तरावर असणाऱ्या व्यक्तीला ज्या ॲक्च्युअल अडचणी मार्केटमध्ये येतात, ज्या ॲक्च्युअल अडचणी बाजारामध्ये येतात, त्या रिफ्लेक्ट करणं सोपं जातं. त्यामुळे इथं महत्त्वाचं काय होतं? हे इथं दिसण्यासाठी कन्झ्युमर प्राइस इंडेक्सला काय करण्यात आलं? लिंक करण्यात आलं. आलं लक्षात? मॉनेटरी पॉलिसीला आपण कन्झ्युमर प्राइस इंडेक्ससोबत का लिंक केलं आहे? कारण कन्झ्युमर प्राइस इंडेक्समध्ये सर्वसामान्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या गोष्टींना जास्त वेटेज देण्यात आलेला आहे. होलसेल प्राइस इंडेक्समध्ये उत्पादित वस्तूंना जास्त वेटेज देण्यात आलेला आहे. त्यामुळे हा जो वेटेजचा मिसमॅच आहे हा काढून टाकण्यासाठी आपण मॉनेटरी पॉलिसीला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स सोबत लिंक केलेला आहे, होलसेल प्राइस इंडेक्स सोबत काढून टाकलेला आहे.
राहील लक्षात हा फरक. हे वेटेज लक्षात ठेवा. आणखीन तुम्हाला काय लक्षात ठेवायचं लॉजिकली, सगळ्यात जास्त वेटेज कुणाला, मी इथं एकदा क्लिअर करतो. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, सर्वात जास्त वेटेज कुणाला आहे, उत्पादित वस्तूंना आहे पहिला मुद्दा. त्यानंतरचं 2 नंबरचं वेटेज प्राथमिक वस्तूंना आहे आणि 3 नंबरचं वेटेज इंधन आणि ऊर्जेला आहे. तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो, होलसेल प्राइस इंडेक्समधील हे जे 3 घटक आहेत, या 3 घटकांना त्यांच्या वेटेजनुसार चढत्या क्रमाने किंवा त्यांच्या वेटेजनुसार उतरत्या क्रमाने अरेंज करा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून वेटेज लक्षात ठेवा. टक्केवारी लक्षात ठेवायची गरज नाही, लमसम लक्षात ठेवायचं. 65%, 21% आणि 15% किंवा 65%, 20% आणि 15% एक लमसम लक्षात ठेवा. नंतरचे आकडे तुम्ही जेव्हा हे खूपदा रिवाइज कराल ऑटोमॅटिकली लक्षात राहतील. चालेल, ठीक आहे. मग मघाचं कशानुसार होतं, 2004-05 या बेस इयर नुसार होतं. आता इथं काय झालंय, यामध्ये चेंज केला आणि आपण 2011-12 हे बेस इयर आपण वापरायला सुरू केलं. आता 2011-12 हे बेस इयर वापरल्यानंतर पहा काय चेंजेस झाले आहेत आपण पाहूया. आता मी तुम्हाला दोन्हीचं कंपॅरिझन दाखवतो. सगळ्यात पहिला बदल काय झालाय, इथं लक्षात ठेवा, इथं एकूण वस्तू किती होत्या 676, त्या वस्तूंची संख्या वाढून किती झाली आहे 697. फरक लक्षात घ्या, 676च्या वस्तू वाढून झाल्यात 697. म्हणजे पहिलं कन्क्लुजन काय लक्षात ठेवायचं, नवीन आधारभूत वर्षामध्ये वस्तूंच्या संख्या वाढलेल्या आहेत, पहिला. दुसरा मुद्दा, आता इथं तुम्ही वस्तू लक्षात ठेवा, 117, 16, 564. इथं किती आहे 102, 19, 555. म्हणजे पहा नवीन मी पलीकडे लिहून ठेवतो, 102, 19, 555. 102, 19, 555. मग पहा तुम्हाला कन्क्लुजन काय कळलं की फक्त प्राथमिक वस्तू ज्या आहेत या प्राथमिक वस्तूंची संख्या घटलेली आहे, सॉरी या प्राथमिक वस्तूंची संख्या वाढलेली आहे. 102 होत्या ते वाढून किती झाले 117 झालेला आहे, बरोबर. म्हणजे फक्त प्राथमिक वस्तूंची संख्या वाढलेली आहे. इंधन आणि ऊर्जा याची संख्या काय झाली आहे कमी झालेली आहे आणि उत्पादित वस्तूंची संख्या सुद्धा काय झालेली आहे वाढलेली आहे. वस्तूंची संख्या कुठं वाढली आहे कुठं कमी झाली आहे यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे काय लक्षात ठेवायचंय, या ठिकाणी प्राथमिक वस्तूंची संख्या वाढलेली आहे, इंधन आणि ऊर्जेची संख्या कमी झालेली आहे आणि उत्पादित वस्तूंची संख्या वाढलेली आहे. क्लिअर. वस्तू तुम्हाला ट्रेंडवर प्रश्न विचारला जातो, तुम्हाला आकडेवारीवर प्रश्न विचारला जात नाही. आणि आपण आपल्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये काय चुका करतो, आपण विनाकारांचे आकडे पाठ करतो आणि हे आकडे आपल्याकडनं जर पाठ नाही झाले तर ऑटोमॅटिकली आपल्याला टेन्शन येतं, स्ट्रेस येतं, मग आपण परीक्षेत चुका करायला सुरू करतो. ट्रेंडचा अभ्यास करायला शिका. ट्रेंड हे झालं वस्तूंच्या होत्या. आपण वेटेजचा विचार करूया. मी परत पाठीमागे जातो. 20.12, 14.91, 64.97, 20.12 त्यानंतर 14.91 आणि 64.97. परत आता काय लक्षात ठेवायचंय, प्राथमिक वस्तूंचं वेटेज सुद्धा काय झालेलं आहे वाढलेलं आहे. 20.12 वरनं ते 22.62% झालेलं आहे. म्हणजे याचा सुद्धा वेटेज काय झालेला आहे वाढलेला आहे. इथं 14.91 वरनं 13.15 म्हणजे इंधन आणि ऊर्जा या गटाचं वेटेज काय झालेलं आहे कमी झालेलं आहे. तर 64.97 वरनं 64.23 याचं सुद्धा वेटेज काय झालेलं आहे कमी झालेलं आहे. म्हणजे वस्तूंची संख्या आणि वेटेज कुठं वाढलंय कुठं कमी झालंय याच्या कंपॅरिझनवर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. किती वस्तू आणि किती नमुने आकडे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त ट्रेंड लक्षात ठेवा. कोणत्या ठिकाणी वेटेज वाढलेलं आहे, कोणत्या ठिकाणी कमी झालेलं आहे, कुठं वस्तूंची संख्या वाढलेली आहे, कुठं वस्तूंची संख्या कमी झालेली आहे. हे जेव्हा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं कळलं तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही इकॉनॉमिक्स खूप चांगला अभ्यास कराल. आकडे लक्षात ठेवावे लागतात, पण आकडे लक्षात ठेवण्याच्या अगोदर जर तुम्हाला ट्रेंड कळले तर आकडे ऑटोमॅटिकली आपलं ब्रेन कॅप्चर करतं, लक्षात ठेवतं. तुम्ही काय चुकवता, तुम्ही सुरुवातीलाच आकडे लक्षात ठेवायला जाता आणि आकडे लक्षात नाही राहिले की तुम्हाला फुल टेन्शन येतं. आता इथं पहा, इथं खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसतंय त्यामुळे हे चांगलं लक्षात राहतं. पुस्तकात ते छोटं दिसतं आणि आपण काय करतो की ते छोटं दिसलं की आपण दुर्लक्ष करतो आणि उत्तरं चुकतात. आणि वस्तूंच्या नमुने लक्षात ठेवायची गरज नाही, याला काही रिलिव्हन्स नाही, फक्त ते देण्यासाठी दिलेले. 676च्या वस्तू किती झालेल्या आहेत 697 झालेल्या आहेत, म्हणजे वस्तू सुद्धा वाढलेल्या आहेत. आलं लक्षात.
पहिला कुठं होतं 2004-05च्या कार्यगटानुसार 2004-05 बेस इयर असतानाचा हा महत्त्वाचा आकडेवारी होती. आता ही जी आकडेवारी आहे ही 2011-12 हे जेव्हा आपण बेस इयर केलं तेव्हा नंतरची ही महत्त्वाची आकडेवारी आहे. क्लिअर. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण रिसेंटली जो बदल केलेला आहे तो बदल केलेला आहे की आपण होलसेल प्राइस इंडेक्स मोजण्यासाठी 2011-12 हे बेस इयर आपण वापरण्यासाठी सुरू केलेलं आहे. मग 2011-12 हे बेस इयर वापरण्यासाठी सुरुवात केल्यानंतर आपण WPI मध्ये नेमके काय काय बदल केले हे आपण समजून घेऊया. शिकण्याची गरज नाही, यावर प्रश्न फक्त जेवढे कन्क्लुजन्स मी सांगितले तेवढे फक्त लक्षात ठेवा, बाकी कुठेही आकड्यांमध्ये जाण्याची गरज नाही. चला काय आपण पाहूया. 2011-12 हे बेस इयर म्हणून काउंट करत असताना काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. बदल काय आहेत पाहूया. पहिला बदल आहे वस्तूंच्या किमती मोजताना त्यामधील अप्रत्यक्ष कर वजा करण्यात आलेले आहेत. त्यामुळे होलसेल प्राइस इंडेक्स आता काय आहे, प्रोड्युसर प्राइस इंडेक्सच्या जवळ गेलेला आहे. म्हणजे काय, चला आपण शिकूया. पहा आता इथं काय लक्षात ठेवायचंय, समजा मी प्रोड्युसर आहे, बरोबर, मी प्रोड्युसर आहे. आता मी एक वस्तूचं प्रोडक्शन केलेलं आहे. आता या वस्तूचं प्रोडक्शन कॉस्ट आहे समजा 100 रुपये. हा काय झाला, उत्पादन खर्च झाला. 100 रुपये उत्पादन खर्च झाला, प्लस माझं म्हणणं आहे की मला याच्यावर 10 रुपये प्रॉफिट हवा आहे, नफा. मला 10 रुपये प्रॉफिट हवा आहे. म्हणजे आता मला सांगा 10 रुपये मला प्रॉफिट हवा असताना या ठिकाणी वस्तूची किती रुपये झाली, 110 रुपयाला झाली. मग ही वस्तू मी कितीला विकणार, 110 रुपयांना विकणार. पण ही वस्तू 110 रुपयांना विकताना त्यावर मला सरकार टॅक्स लावणार की नाही, जीएसटी लावणार की नाही. समजा या ठिकाणी माझा जीएसटीचा खर्च आहे समजा लेटेस्ट 28%, तर 28% जीएसटी या सोयीनं जर वस्तूची किंमत 110 रुपये असेल तर याचा 28% किती होतं, याचा 28% होतं 30 रुपये 80 पैसे. म्हणजे मला सांगा यामध्ये मी 30 रुपये प्लस 80 पैसे ऍड केले तर अल्टिमेटली ही वस्तू मी त्या होलसेलरला किती रुपयांना विकणार आहे, 140 रुपये 80 पैशांना विकणार आहे. ही किंमत मला कोणी दिली, ही किंमत मला दिली होलसेलरने, ज्याला मी काय केलं ती वस्तू विकलेली आहे. ही किंमत मला कोणी दिली, होलसेलरने दिली. आता या ठिकाणी पहा 110 रुपये हा माझा प्रोडक्शन प्लस प्रॉफिट झाला. 30 रुपये 80 पैसे हे काय झाले, हे अप्रत्यक्ष कर झाले. कोणते कर झाले, हे अप्रत्यक्ष कर झाले. आणि त्यानंतर काय असतं, ही वस्तू ट्रान्सपोर्ट करणं हा सगळा विचार केलेला असतो. अल्टिमेटली मी होलसेलरला वस्तू कितीला विकली, 140 रुपये 80 पैशांना विकली. आता होलसेल प्राइस इंडेक्समध्ये नवीन बदल काय केलाय, त्यांनी अप्रत्यक्ष कर वजा केलेत. म्हणजे 140 मधनं किती रुपये वजा केलेत, 30 रुपये 80 पैसे वजा केलेत. मग शेवटी किती उरले, 110 रुपये उरले. आणि 110 रुपये कोणाचा खर्च आहे, ही प्रोड्युसरची किंमत आहे, प्रोड्युसरची प्राइस आहे, बरोबर आहे. यामुळे काय झालेलं आहे, महत्त्वाचा मुद्दा, होलसेल प्राइस इंडेक्समधनं अप्रत्यक्ष कर वजा केल्यामुळे जो इंडेक्स येतो हा होलसेल प्राइस इंडेक्स कुणाच्या जवळचा असणार आहे, प्रोड्युसरच्या किमतीच्या जवळ असणार आहे. कारण त्यामध्ये आपण काय केलंय, अप्रत्यक्ष कर वजा केलेले आहेत. त्यामुळे याला म्हणायचं WPI हा आता कुणाच्या जवळ आलेला आहे, हा आता PPI च्या जवळ आलेला आहे. PPI म्हणजे काय, प्रोड्युसर्स प्राइस इंडेक्सच्या जवळ आलेला आहे. WPI हा आता प्रोड्युसर्स प्राइस इंडेक्सच्या जवळ आलेला आहे, हे लक्षात ठेवा. WPI हा आता प्रोड्युसर्स प्राइस इंडेक्सच्या जवळ आलेला आहे, हे लक्षात ठेवा. पहिला महत्त्वाचा बदल, वस्तूंच्या किमती मोजताना त्यातील अप्रत्यक्ष कर वजा केला आहे. यामुळे होलसेल प्राइस इंडेक्स आता प्रोड्युसर्स प्राइस इंडेक्स, PPI चा फुल फॉर्म मी इथं लिहितो, लक्षात ठेवा. याचा फुल फॉर्म आहे प्रोड्युसर्स प्राइस इंडेक्स. प्रोड्युसर्स प्राइस इंडेक्स आपण ज्यावेळी प्रोड्युसर्स प्राइस इंडेक्स आपण ज्यावेळी इंडस्ट्री हा चॅप्टर शिकणार, उद्योग चॅप्टर शिकणार आहोत त्यावेळेस तुम्हाला शिकवल. दुसरा महत्त्वाचा, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सच्या किमती सीझननुसार बदलतात. ते जे बदल होतील हे सुद्धा इथून पुढे होलसेल प्राइस इंडेक्समध्ये लक्षात घेतले जातील. क्लिअर. त्यानंतर होलसेल प्राइस इंडेक्स मोजण्यासाठी जॉमेट्रिक मीनचा वापर केला जाईल. जॉमेट्रिक मीन काय आहे, कसं काढलं जातं, का काढलं जातं, याचा वापर का, याच्या बिलकुल पाठीमागे जाऊन विनाकारांची स्वतःला नापास करून घेण्याची PhD करू नका. साधं सोपं सरळ वाक्य लक्षात ठेवा, होलसेल प्राइस इंडेक्स मोजण्यासाठी जॉमेट्रिक मीनचा वापर केला जातो. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नवीन होलसेल प्राइस इंडेक्समध्ये होलसेल प्राइस इंडेक्स फूड इंडेक्स मांडण्यासाठी सुद्धा सुरुवात झालेली आहे. कोणता इंडेक्स, होलसेल प्राइस इंडेक्स फूड इंडेक्स सुद्धा वापरण्यास सुरुवात झालेली आहे.
आता यामध्ये दोन प्रकारचा फूड इंडेक्स असतो, एक असतो हेडलाईन आणि दुसरा असतो कोर. आपण हे काय समजून घ्या. पहिला शब्द आहे हेडलाईन इंडेक्स आणि दुसरा असतो किंवा हेडलाईन इन्फ्लेशन, हे शब्द वापरला तरी सुद्धा चालतो. हेडलाईन इन्फ्लेशन आणि दुसरा शब्द आहे कोर इन्फ्लेशन. दोन्हीमध्ये काय फरक आहे सांगा. हेडलाईन इन्फ्लेशन आणि कोर इन्फ्लेशन मध्ये नेमका फरक काय, कोण मला सांगेल? इंटरेस्टिंग आहे, सांगा. हेडलाईन इन्फ्लेशन आणि कोर इन्फ्लेशन मध्ये काय फरक आहे? एक सोपा प्रश्न आहे तुम्हाला. मला सांगा, हेडलाईन ही कॉन्स्टंट असते का कंटिन्युअस चेंज होते? न्यूज पेपरची किंवा न्यूज चॅनलची किंवा आणखीन कुठलची हेडलाईन, आजची हेडलाईन काय रे, काय असते? हेडलाईन ही कंटिन्युअस चेंज होणारी असते का कॉन्स्टंट असते? नाही. हेडलाईन काय असते? हेडलाईन ही कंटिन्युअस चेंज होणारी असते. म्हणजे हेडलाईन इन्फ्लेशन म्हणजे काय? अशा वस्तूंमधील इन्फ्लेशन जे कंटिन्युअस चेंज होत असतं. मग मला सांगा, इन्फ्लेशन किंवा किमती कुणाच्या चेंज होत असतात? ज्वारीची किंमत, बाजरीची किंमत, गव्हाची किंमत, मेथीची किंमत, कोथिंबीरची किंमत, अंड्यांची किंमत 3, 4, 5, त्यानंतर दुधाची किंमत, मलई, लोणी, चक्का, म्हणजे ज्या अन्न वस्तू आहेत किंवा ज्या वस्तू पेरिशेबल आहेत किंवा ज्या वस्तूंच्या किमती कंटिन्युअस चेंज होत असतात, ज्या वस्तूंच्या किमतींमध्ये सतत बदल होत असतो, या वस्तूंच्या इन्फ्लेशनला आपण काय म्हणतो? हेडलाईन इन्फ्लेशन हा शब्द वापरतो. लक्षात ठेवा, ज्या वस्तूंच्या किमती कंटिन्युअस चेंज होत असतात, मग ते सीझननुसार असेल, प्रोडक्शननुसार असेल, रॉ मटेरियलनुसार असेल किंवा इतर कोणत्याही बाबीनुसार असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? हेडलाईन इन्फ्लेशन हा शब्द वापरतो. त्याला आपण काय करतो? हेडलाईन इन्फ्लेशन हा शब्द वापरतो. दुसरा आहे कोर इन्फ्लेशन. मला सांगा, पार्ले बिस्किटची किंमत महिन्या महिन्याला चेंज होते का? गुड डे बिस्किटची, स्टीलची किंमत, सिमेंटची किंमत नाही चेंज होत ना. किंवा वस्तूची किंमत, समजा एखादी प्लास्टिकची चेअर आहे जी तुम्हाला 350 रुपयाला मिळाली, पुढच्या महिन्यात त्याची किंमत 450 होती, असं होतं का? नाही. जवळपास ऑलमोस्ट एक वर्षभर त्याच्या किमती काय असतात? स्थिर असतात. जोपर्यंत कच्चा माल किंवा सरकारचे टॅक्सेस या गोष्टी बदलत नाहीत, तोपर्यंत त्यांच्या किमती काय असतात? रिलेटिव्हली स्थिर असतात. याला म्हणायचं कोर इन्फ्लेशन. याला काय म्हणायचं? कोर इन्फ्लेशन. सो ज्या वस्तूंच्या किमती फ्लक्च्युएटिंग असतात, ज्या वस्तूंच्या किमती स्थिर नसतात, ज्या वस्तूंच्या किमती थोड्या थोड्या टाइम इंटरवल नंतर पुन्हा पुन्हा बदलत जातात, त्या वस्तूंमधील महागाईला आपण हेडलाईन इन्फ्लेशन असं म्हणतो. तर ज्या वस्तूंच्या किमती स्थिर असतात, ज्या रिलेटिव्हली चेंज होत नाहीत, ज्या स्टेबल असतात, ज्यांच्यामध्ये पुन्हा पुन्हा बदल होत नाहीत, त्या वस्तूंच्या महागाईला आपण कोर इन्फ्लेशन असं म्हणतो. राहील लक्षात? उत्पादित वस्तू या कशा असतात? स्थिर किमतींच्या असतात. तर आपण काय केलेलं आहे, या नवीन होलसेल प्राइस इंडेक्समध्ये, म्हणजे ज्यावेळेस आपण 2011-12 हे बेस इयर वापरत आहोत, तर या नवीन होलसेल प्राइस इंडेक्समध्ये होलसेल प्राइस इंडेक्स, फूड इंडेक्स मांडण्यासाठी सुरुवात केलेली आहे. यामध्ये फूड इंडेक्समध्ये सुद्धा दोन असतील, एक असतील कोर, दुसरं असेल हेडलाईन. आणि अदरवाईज सुद्धा बाहेर सुद्धा, म्हणजे फूड इंडेक्सच्या बाहेर सुद्धा एक हेडलाईन इन्फ्लेशन असतं, दुसरं कोर इन्फ्लेशन असतं. त्यानंतर होलसेल प्राइस इंडेक्स मोजताना उद्योगांचं वर्गीकरण करण्यासाठी नॅशनल इंडस्ट्रियल क्लासिफिकेशनचा वापर करण्यात आलेला आहे. हे काय आहे याच्या पाठीमागे जाण्याची गरज नाही, फक्त वाक्य लक्षात ठेवा. होलसेल प्राइस इंडेक्स मोजत असताना उद्योगांचं वर्गीकरण करण्यासाठी नॅशनल इंडस्ट्रियल क्लासिफिकेशनचा वापर करण्यात आलेला आहे. नॅशनल इंडस्ट्रियल क्लासिफिकेशनचा वापर करण्यात आलेला आहे. हेडलाईन होलसेल प्राइस इंडेक्स जे फूड आणि एनर्जीमध्ये असतात, ज्याच्या किमती फ्लक्च्युएटिंग असतात. कोर इन्फ्लेशन जे नॉन फूड मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असतं. राईट? होलसेल प्राइस इंडेक्स फूड इंडेक्समध्ये काय असतं? यामध्ये 76 अन्न वस्तू आहेत आणि 60 उत्पादित अन्न वस्तू आहेत. उत्पादित अन्न वस्तू म्हणजे कोणत्या? बिस्किट असेल, पास्ता असेल, जॅम असेल, चॉकलेट असेल, चॉकलेट पावडर असेल, कोको पावडर असेल, ह्या कॉफी, चहा, पनीर अन्न वस्तूमध्ये, पलीकडच्या उत्पादित अन्न वस्तूमध्ये या सगळ्या गोष्टी येतात. अशा होलसेल प्राइस इंडेक्स फूड इंडेक्समध्ये टोटल 136 अन्न वस्तू आहेत. यांचं वेटेज 24.38% एवढं वेटेज आहे. 24.38% एवढं यांचं वेटेज आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ज्यावर प्रश्न येतो, सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात ठेवा. प्राथमिक वस्तू आणि इंधन, वरचे दोन घटक प्राथमिक वस्तू आणि इंधन, यांच्या किमती स्टेबल नसतात, यांच्या किमती फ्लक्च्युएटिंग असतात, ज्या कंटिन्युअस बदल होत राहतो. यामुळं प्राथमिक वस्तू आणि इंधन यांचा WPI हा दर आठवड्याला, प्रत्येक गुरुवारी आणि दर महिन्याला असा 2 वेळा प्रकाशित केला जातो. लक्षात ठेवा,
प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक महिन्याला प्राथमिक वस्तू आणि इंधनाचा WPI प्रकाशित होतो, प्रत्येक गुरुवारी आणि प्रत्येक महिन्याला. त्यानंतर उत्पादित वस्तूंचा WPI हा फक्त काय असतो, दर महिन्याला प्रकाशित केला जातो, कारण त्यामध्ये सहजासहजी बदल होत नाहीत, त्यांच्या किमती स्थिर असतात, स्टेबल असतात, त्यांची मागणी सुद्धा स्टेबल असते. त्यामुळे उत्पादित वस्तूंचा WPI हा दर महिन्याला प्रकाशित केला जातो. आणि एकत्रित WPI म्हणजे या तीनही घटकांचा, 3 घटक कोणते, प्राथमिक वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तू, या तीनही घटकांचा एकत्रित WPI हा दर महिन्याला प्रकाशित केला जातो. एकत्रित होलसेल प्राइस इंडेक्स कोणाकोणाचा, प्राथमिक वस्तू, इंधन आणि तिसरा आहे उत्पादित वस्तू, या तिन्हीचा सुद्धा WPI हा दर महिन्याला प्रकाशित केला जातो. ही सगळ्यात बेसिक आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, दर महिन्याला प्रकाशित केला जातो. राहील लक्षात, याच्यावर प्रश्न असतो, हा सगळ्यात बेसिक मुद्दा आहे, लक्षात ठेवा. हे जर तुम्ही पाठ केलं तर तुमचा राज्यसेवा पूर्व किंवा मुख्यमधला आणि STI मेन्स मधला एक प्रश्न शुअरली कव्हर होतो, 100% कव्हर होतो. क्लिअर. चला आता आपण पाहूया कंझ्युमर प्राइस इंडेक्स. कंझ्युमर प्राइस इंडेक्स बेसिकली खूप सगळ्या प्रकारचा असतो. यामध्ये हे 4 प्रकार प्लस आणखीन 3 प्रकार यामध्ये ऍड झालेले आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे CPI अर्बन, दुसरा आहे CPI रूरल आणि तिसरा आहे CPI कंबाईन. कंबाईन मध्ये काय असतं, रूरल प्लस अर्बन या दोन्हीचं ॲव्हरेज असतं. या 4 प्रकारांसोबत हे 3 प्रकार ऍड झालेले आहेत कंझ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये. एक आहे CPI-U म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स अर्बन, दुसरा आहे CPI-R म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स रूरल आणि तिसरा आहे CPI कंबाईन म्हणजे CPI रूरल प्लस अर्बन हा तिसरा घटक आहे. क्लिअर. तर हे आपण शिकणार आहोत. CPI इंडस्ट्रियल वर्कर, CPI ॲग्रिकल्चरल लेबर, CPI रूरल लेबर आणि CPI अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज. मी कोण आहे, मी अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉय आहे. अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉय म्हणजे काय, जी लोक त्या ठिकाणी रस्त्यावरचं खोदकाम किंवा हे सगळं काम करणारे नसतात, उचल काम करणारे नसतात, दे आर अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज. जे मॅन्युअली काम करत नाहीत, जे सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात, त्या सर्वांना आपण काय म्हणतो, अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज असं म्हणतो. आणि CPI अर्बन, CPI रूरल आणि CPI कंबाईन हे असे 7 प्रकारचे इंडेक्सेस आहेत जे सोपे आहेत, एकाच ठिकाणी आपल्याला शिकायचे. तर सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा, CPI कोण प्रकाशित करतं यावर प्रश्न येतो. लक्षात ठेवा, CPIचं प्रकाशन कोण करतं, CSO करतं, ज्याला आपण सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन असं म्हणतो. CPIचं प्रकाशन CSO करतं, हे तुम्हाला प्रत्येकाला माहीत असायला हवं. WPIचं प्रकाशन मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री करते. मग अशी मी चुकून ट्रेड म्हणलं, तसं नाहीये, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री करते WPIचं प्रकाशन. तर CPIचं प्रकाशन हे कोण करते, CSO करते. CSOचा फुल फॉर्म आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन. मराठीमध्ये आपण याला केंद्रीय सांख्यिकी कार्यालय असं म्हणतो. केंद्रीय सांख्यिकी कार्यालय, सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन हा शब्द आपण वापरतो. 18 फेब्रुवारी 2011 पासून, हे वर्ष आणि ही डेट महत्त्वाची आहे, 18 फेब्रुवारी 2011 पासून आपण CPI रूरल, CPI अर्बन आणि या दोन्हींचा ॲव्हरेज म्हणजे CPI कंबाईन प्रकाशित करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. 2015 सालापासून बेस इयर म्हणून 2012चा वापर होतो. लक्षात ठेवा, 2015 वर्षापासून तुमचं CPI मोजण्यासाठी, कंझ्युमर प्राइस इंडेक्स मोजण्यासाठी 2012 हे वर्ष बेस इयर म्हणून वापरलं जातं. CPI मोजत असताना हे महत्त्वाच्या 6 वस्तू विचारात घेतल्या जातात. 6 वस्तू तुम्हाला पाठ असणं अपेक्षित आहे. काय काय वस्तू आहेत, तर सगळ्यात पहिली वस्तू आहे अन्न आणि पेय, इंग्लिशमध्ये फूड अँड बेवरेजेस. दुसरा आहे पान आणि तंबाखू आणि इतर तत्सम पदार्थ. तिसरा आहे इंधन आणि प्रकाश. चौथा आहे कपडे आणि पादत्राणे म्हणजे तुमचे चप्पल किंवा फुटवेअर. पाचवा आहे घर हा घटक. लक्षात ठेवा, CPI रूरल म्हणजे ग्रामीण भागातील कंझ्युमर प्राइस इंडेक्स मोजत असताना घर हा घटक विचारात घेतला जात नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, CPI काउंट करत असताना फक्त शहरी भागासाठी घर हा घटक विचारात घेतला जातो. ग्रामीण भागासाठी CPI मोजत असताना घर हा घटक विचारात घेतला जात नाही. आणि 6वा आहे इतर. इतर मध्ये काय येतं, आरोग्य, वाहतूक, दळणवळण, मनोरंजन, शिक्षण, वैयक्तिक काळजी हे सर्व घटक काय होतात, इतर मध्ये येतात. हे लक्षात ठेवा. इतर
सो या 6 प्रकारच्या वस्तू आणि सेवा, एक सांगायचं वस्तू आणि सेवा, WPI मोजताना फक्त काय विचारात घेतलं जातं, वस्तू, मात्र CPI मोजताना वस्तू आणि सेवा या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या जातात. तर या 6 प्रकारच्या वस्तू आणि सेवा हे CPI काउंट करताना विचारात घेतलं जातं. मग हे युनिफॉर्म रिकॉल पिरियड म्हणजे काय आणि मिक्स्ड रिकॉल पिरियड म्हणजे काय आणि मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड म्हणजे काय सगळं शिकवणार आहे. ज्यावेळेस मी गरिबी हा टॉपिक शिकवल त्यावेळेस तुम्हाला हे सगळं शिकवल. फक्त इथं परीक्षेच्या सोयीनं वाक्य लक्षात ठेवा, जुन्या पद्धतीनुसार CPI काउंट करण्यासाठी युनिफॉर्म रिकॉल पिरियडचा वापर होत असे जुन्या पद्धतीमध्ये. नवीन पद्धतीमध्ये युनिफॉर्म रिकॉल पिरियडचा वापर बंद केलेला आहे आणि नवीन पद्धतीनुसार मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियडचा वापर होतो. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे, लक्षात ठेवा. नवीन CPI काउंट करताना मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियडचा वापर होतो. सगळ्यात बेसिक आणि सर्वात महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर आता हे थोडंसं फॅक्च्युअल आहे, फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतो. यात ॲज सच ॲनालिसिस असं काही नाही. सगळ्यात पहिला आहे CPI ॲग्रिकल्चरल लेबर. CPI ॲग्रिकल्चर लेबरमध्ये एकूण 260 आणि वस्तू आणि सेवांसाठी काउंट केला जातो. यासाठी बेस इयर 1986-87 आहे आणि या CPI ॲग्रिकल्चरल लेबरचा फायदा मिनिमम वेजेस ठरविण्यासाठी होतो. कुणासाठी मिनिमम वेजेस? शेतमजुरांसाठी. म्हणजे कोण? ॲग्रिकल्चरल लेबरसाठी मिनिमम वेजेस ठरविण्यासाठी CPI ALचा वापर होतो. CPI ALचं प्रकाशन लेबर ब्युरो करते, लक्षात ठेवा. CPI ALचं प्रकाशन लेबर ब्युरो करते. CPI RL म्हणजे काय? रुरल लेबर. रुरल लेबर यामध्ये 180 वस्तू आणि सेवा येतात. बेस इयर परत सेम 1986-87 आहे. ग्रामीण मजुरांसाठी मिनिमम वेजेस ठरविण्यासाठी याचा फायदा होतो. ग्रामीण मजूर 2011-12 मध्ये याचं प्रकाशन थांबवण्यात आलं होतं, मात्र ते परत सुरू केलेलं आहे. इथं हा स्टार मार्क करून ठेवतो, लक्षात ठेवा. ते विचारू शकतात CPI रुरल लेबरचं केव्हा प्रकाशन थांबवण्यात आलं होतं, तर लक्षात ठेवा हे प्रकाशन 2011-12 मध्ये थांबवण्यात आलं होतं, जे परत सुरू केलेलं आहे. आणि लक्षात ठेवा CPI रुरल लेबरचं प्रकाशन कोण करतं? परत श्रम ब्युरो करतं. कोण करतं? श्रम ब्युरो. त्यानंतर पुढचा आहे CPI इंडस्ट्रियल वर्कर. CPI इंडस्ट्रियल वर्कर परत 260 वस्तूंचा काउंट होतो. बेस इयर 2001 आहे. फरक लक्षात ठेवा, इंडस्ट्रियल वर्करचा बेस इयर चेंज आहे, 2001 आहे. औद्योगिक कामगारांना महागाई भत्ता, महागाई भत्त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? डिअरनेस अलाउन्स. तुम्ही तुमच्या घरी ऐकला असाल बघा हा शब्द DA, बरोबर आहे. DA हा शब्द असतो, DA किंवा आपल्या घरचे DA हा शब्द एकत्रित नाही वापरत, ते शब्द वापरतात TADA. TADA म्हणजे काय? ट्रॅव्हलिंग अलाउन्स, डिअरनेस अलाउन्स. तर या ठिकाणी काय आहे? महागाई भत्ता ठरविण्यासाठी CPI इंडस्ट्रियल वर्करचा वापर होतो. याचं प्रकाशन सुद्धा लेबर ब्युरो करतं. कोण करतं? लेबर ब्युरो करतं. आणि त्यानंतर आहे CPI अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज. यामध्ये 180 वस्तू आणि सेवा येतात. बेस इयर 1984-85 आहे. हे CSO प्रकाशित करतं. 2011 पासून प्रकाशन बंद आहे. हे थोडं वेगळं आहे. अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज जरी असले तरी यांचं प्रकाशन CSO करतं, बाकी सर्व CPIचं प्रकाशन लेबर ब्युरो करतं. हे लक्षात ठेवा. याचं प्रकाशन कोण करतं? CSO करतं, बाकीच्यांचं प्रकाशन लेबर ब्युरो करतं. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा इंडेक्स आहे जो थोडा महत्त्वाचा आहे तुमच्या महागाईच्या दृष्टीनं. तो इंडेक्सचं नाव आहे रेसिडेक्स. नाव लक्षात ठेवा, रेसिडेक्स. रेसिडेक्स हा एक प्रकारचा हाऊसिंग प्राइस इंडेक्स आहे. शहरी भागातील किमती कशा असतात, त्या किती चेंज होतात, त्या चेंज होताना काय कारणानुसार चेंज होतात, हा सगळा विचार करण्यासाठी हा एक हाऊसिंग प्राइस इंडेक्स आहे, ज्याला रेसिडेक्स असं म्हणलं जातं. इथे लक्षात ठेवा रेसिडेक्सची सुरुवात 2007 झालेली आहे. रेसिडेक्स प्रकाशन करण्याचं काम नॅशनल हाऊसिंग बँक करते. नॅशनल हाऊसिंग बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 100% मालकीची संस्था आहे. नॅशनल हाऊसिंग बँक ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या 100% मालकीची संस्था आहे. घरांच्या किमतींचा निर्देशांक आहे. रेसिडेक्समध्ये सध्या 26 शहरांमधील रेसिडेक्स काउंट केला जातो आणि याचं बेस इयर 2007 आहे. फॅक्च्युअली लक्षात ठेवा. आता आपण याचा काय करूया? कंपॅरिझन बघूया. म्हणजे माझं म्हणणं की तुम्ही सगळ्याच्या सगळा व्हिडिओ नाही पाहितला आणि सगळ्यात शेवटी कंपॅरिझन जरी रिवाइज केलं तरी तुम्हाला सगळ्याच्या सगळं खूप साध्या सोप्या आणि सहज पद्धतीने कळेल, तुम्हाला नक्की फायदा होईल.
चला आता आपण काय करूया, होलसेल प्राइस इंडेक्स आणि CPIचं कंपॅरिझन पाहूया. मी तुम्हाला वाचून दाखवतो काय त्यात म्हणलेलं आहे. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, होलसेल प्राइस इंडेक्स हा याचा स्तर ढोबळ असतो. ढोबळ म्हणजे काय, होलसेल लेवलला असणाऱ्या किमतींचं याच ठिकाणी मोजमाप होतं. तर CPI मध्ये किरकोळ म्हणजे कंझ्युमर लेवलला वस्तू आणि सेवांच्या किमती कशा असतील त्याचं काउंट या किरकोळ लेवलला होतं. याचं प्रकाशन भारतीय वाणिज्य मंत्रालय करतं. तर CPIचं प्रकाशन आर्थिक सल्लागार विभाग, केंद्रीय सांख्यिकी यांची मोजणी करतं CSO. आणि बऱ्याच ठिकाणी कोण प्रकाशन करतं, लेबर ब्युरो प्रकाशन करतं. 2011-12 हे बेस इयर आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी 2012 हे बेस इयर काउंट केलेलं आहे. यामध्ये फक्त वस्तूंच्या किमतींचा समावेश होतो. WPI लक्षात ठेवा, WPI आहे हे CPI आहे. फरक लक्षात ठेवा, WPI मध्ये फक्त वस्तूंच्या किमतींचा समावेश होतो, CPI मध्ये मात्र वस्तू आणि सेवा या दोन्हींच्या किमतींचा समावेश होतो. 697 वस्तूंचा समावेश आहे. ग्रामीण भागाकरिता 448 तर शहरी भागांकरिता 460 वस्तू आणि सेवांचा समावेश आहे. फरक लक्षात ठेवा, ग्रामीण भागासाठी 448, शहरी भागासाठी 460 वस्तू आणि सेवांचा समावेश आहे. WPI मध्ये अन्न गटाचा जो वेटेज आहे 24.38% आहे. CPI मध्ये अन्न गटाचं वेटेज 45.86% म्हणजे जवळपास 50% आसपास आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या सोयीनं सगळ्यात महत्त्वाचा इंडेक्स कोणता आहे, कंझ्युमर प्राइस इंडेक्स. इंधन गटाचा वेटेज हा 14.9% आहे. तर या ठिकाणी इंधन गटाचा वेटेज हा फक्त 6.84% आहे. याचं प्रकाशन वर्ष 1942 आहे. मात्र 1947 पासून हा काय होतो, नियमित प्रकाशित होतो. तर CPI जो आपला कंबाईंड आहे याचं प्रकाशन वर्ष 2011 आहे. 18 फेब्रुवारी 2011 पासून CPIचं प्रकाशन सुरू झालेलं आहे. CPI कंबाईंड. चलनविषयक धोरण करण्याकरिता आधारभूत निर्देशांक आधी WPI हा होता केव्हापर्यंत, एप्रिल 2014 पर्यंत. मात्र चलनविषयक धोरणाकरिता निर्देशांक एप्रिल 2014 पासून CPI-C कंझ्युमर प्राइस इंडेक्स कंबाईंड ठरवण्यात आलेला आहे. आणि कंझ्युमर प्राइस इंडेक्स कंबाईंड नुसार तुमचे महागाई ही किती असायला हवी, 4 ± 2 या रेंजमध्ये असायला हवी. तुमची महागाई ही 4 ± 2 या रेंजमध्ये असायला हवी. त्यानंतर कंझ्युमर प्राइस इंडेक्सचे प्रकार एक रिव्हिजन आहे. CPI ॲग्रिकल्चर लेबर 260 वस्तू आणि सेवा 1986-87 बेस इयर लेबर ब्युरो प्रकाशित करतं. CPI फॉर रुरल वर्कर 180 वस्तू आणि सेवा 1986-87 बेस इयर आहे आणि लेबर ब्युरो प्रकाशित करतं. CPI इंडस्ट्रियल वर्कर 260 वस्तू आणि सेवा 2001 बेस इयर आहे आणि हे श्रम ब्युरो, ते डाम ब्युरो झाले, ते डाम नाहीये, ते काय आहे, ते श्रम ब्युरो आहे. म्हणजे लेबर ब्युरोलाच मराठीमध्ये काय म्हणतात, श्रम ब्युरो म्हणतात. आणि CPI अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज 180 वस्तू आणि सेवा 84-85 बेस इयर आणि प्रकाशन सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन करतं. हे आपण पाहितलेलं, आता हे मी रिवाइज करून नाही सांगत, काय काय फक्त लक्षात ठेवा. हे तुम्हाला माहित असायला व्हिडिओ पॉज करून एकदा वाचून काढा. आता ह्या इन्फ्लेशनची कारण आणि प्रकाशन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तुम्हाला हे सर्व इंडेक्सेस खूप चांगल्या पद्धतीनं माहीत असणं अपेक्षित आहे आणि हे चांगलं रिव्हिजन करा. याच्यावरती एक प्रश्न नक्की असतो. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये इन्फ्लेशनची कारणं आणि त्याचे काय परिणाम होतात हे आपण पाहूया आणि ते कंट्रोल करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात हे आपण कंटिन्युअस सर्व लेक्चरमध्ये हळूहळू पाहत आहोत. फक्त मी ते सर्वात शेवटी काय करेल, एकदा समराईज करून तुम्हाला सांगेल की काय केलं जातं. चालेल. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे. थँक्यू.